कोल्हापुर के केशवराव भोसले थिएटर में लगी आग से कोल्हापुर के ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले थिएटर में गुरुवार को करीब 9:30 बजे अचानक आग लग गई और पूरा थिएटर जलकर राख हो गया। 3 घंटे की मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया। इसकी जानकारी दी पालक मंत्री हसन मुश्रीफ ने। यह घटनास्थल का दौरा किया और कहा कि यह एक दुर्भाग्यपूर्ण घटना थी और थिएटर का पुनर्निर्माण किया जाना था। फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे। काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किटमुळे पेट झाला असं कळालं आणि त्यावेळी मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावर सुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन सुन्न झालेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांनी 109 वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं जळून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलेलं होतं। फारच हृदयद्रावक तकला चटका देणारा हा प्रसंग असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीनं आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यगृह उभं करणं किंवा ह्याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू। त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि त्यावेळेचे सुद्धा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी 10 कोटी रुपयाचा निधी दिलेला होता। त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। नंतर शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। कारण ज्यावेळा शाहू महाराज हे युरोपला रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी हे अशा प्रकारचं नाट्यगृह पाहिलं होतं, अशा प्रकारचं ॲम्पी थिएटर पाहिलं होतं आणि शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्याची त्यांची त्यावेळा कल्पना होती। ह्याला पहिल्यांदा पॅलेस थिएटर म्हटलं जायचं, त्यानंतर केशवराव भोसलेंचं नाव त्याला दिलं गेलं। आज केशवराव भोसलेंची जयंती आणि दुर्दैवानं या पूर्वसंध्येला व्हावं हा एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे। पहिलं कारण ते प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळं मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला। त्याची चौकशी आम्ही करू, पण आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोगानं अजितदादा येता येतच पवार परवाशी, तर त्यांच्या समेत बैठक घेऊन याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाट्यगृह ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो। आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आणि आजच्या दिवशी जी धक्कादायक घटना आपल्या सर्वांनाच आपल्या समोर आहे ती शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखी नाही। या रंगमंचावर अगदी लहान मुलापासून शालेय जीवनामध्ये स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करणारे अनेक बालकलाकार आणि खुर्चीमध्ये बसलेले बालरसिक प्रेक्षक या दोघांचीही आपल्या कला जीवनाची, मनोरंजन जीवनाची इथून सुरुवात असते आणि ही सुरुवात पुढे पुढे त्याचा छंद होतो, त्याचा व्यवसायही बनू शकतो। काही जणं हौसेखातर करतात, काही व्यावसायिक स्वरूप देतात, पण शेवटी आपला जो एक ज्याला म्हणतात ना की एक वरदहस्त जो असतो रंगभूमीचा, तो आपण सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मिळत असतो। आज हा वरदहस्त कुठेतरी हरवल्यासारखी भावना आत्ता तरी आम्हा सर्वांच्या मनात आहे। वैयक्तिक पातळीवर मी बोलत नाही आहे, कारण दुःख हे माझं कमी आणि त्याचं जास्त असं कधीच नसतं। प्रत्येक कलाकाराला ते दुःख आहे। अगदी लहान मुलाच्या पण डोळ्यात टचकन पाणी उभारेल आणि म्हातारी व्यक्ती स्थितप्रज्ञ होईल अशा पद्धतीचा धक्का तो प्रत्येकाला इथं नक्कीच बसलेला आहे। या सगळ्या प्रसंगातून आम्ही सगळे कलाकार पुन्हा उभे राहू, प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचंड योगदान देईल। शासनाच्या परीनं, महानगरपालिकेच्या परीनं पूर्ण क्षमतेनं काम करेल आणि आम्ही पण त्याला जोड देऊ। रडत बसायला वेळ नाही आणि आता आपण सगळे मिळून पुढच्या वर्षी 9 ऑगस्ट 2025ला याच ठिकाणी एका दिमाखदार सोहळ्यामध्ये नवीन झालेल्या नाट्यगृहामध्ये आपण केशवराव भोसले जयंती साजरी करू। आणि आम्ही पण सहकलाकार इथंच मोठे झालो, या स्टेजवरच काम केलेलं आहे आणि पूर्वीपासून जे कलाकार इथून घडत गेलेला आहे। कोल्हापूर ही कला नगरी आणि हे आम्हाला दान मिळालेलं आहे शाहू महाराजांच्याकडून। हे आमचं म्हणजे आत्मिक नाळ जोडलेली आहे आमची। कोल्हापूरबद्दल म्हणतात काय माहिती आहे का, कोल्हापुरात कलाकार घडतो आणि मुंबई पुणा ही बाजारपेठ आहे, तिथं विकला जातो। हे सत्य आहे। अगदी बरोबर। जो हाडाचा कलाकार म्हणतो आपण, तो इथं घडतो कोल्हापुरात।
म्हणून कलानगरीचं कोल्हापूर. तर काय हे बोलायचं? भयानक आहे. म्हणजे आम्ही कल्पना पण करू शकत नाही आणि कसं घडलं काय घडलं हे शब्दात पण सांगू शकत नाही. जेव्हा वाटलं नाही. कळलं रात्री तेव्हा माझं मन व्हिडिओ बघून सुन्न झालं, अक्षरशः झोपू शकलो नाही निशब्द आम्ही. झाले. आणि हे कसं घडलं, का घडलं, ह्या एका विचाराने बराच वेळ मला झोप रात्रभर लागली. झोप नाही त्याच्या सगळ्यांना. पलीकडे काय सांगू, नाही आहेत शब्द आमच्या.